विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. प्रज्वल मॅथ्स गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजचा आपला विषय आहे गणित 1. यामध्ये आज आपला घटक आहे अंकगणिती श्रेणी. आजचा आपला घटक आहे अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणीमध्ये प्रथम आपण क्रमिका म्हणजे काय हे आपण पाहणार आहे. नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. काय व्याख्या केली आहे बघा क्रमिकेची. नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. जर तो समूह संख्यांचा समूह हे एका विशिष्ट क्रमाने मांडलेला असेल तर त्याला क्रमिका असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, 2, 4, 6, 8, 10 डॅश 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 ही संख्या आपल्याला क्रमाने मांडलेली दिसते. म्हणजे 2 नंतर 4 आलेला आहे, 4 नंतर 6 आलेला आहे, 6 नंतर 8 आलेला आहे, 8 नंतर 10 आलेला आहे. तर अशा प्रकारच्या संख्यांचा क्रम आपल्याला इथं सांगता येतो. हाच क्रम सांगितल्यानंतर एक विशिष्ट संख्या रचना त्या ठिकाणी मांडलेली असते. म्हणून हा जो संख्यांचा समूह आहे याला क्रमिका म्हणणार. अजून आपण एखादं उदाहरण घेऊया. याच्यामध्ये आपण जर घेतलं तर 1, 3, 5, 7 आपण या ठिकाणी संख्या घेतल्या. 1, 3, 5, 7 पहा याच्यामध्ये क्रम आहे. 1 नंतर 3 आहे, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 7 आहे. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 2 2 मिळवत गेलोय. 1 मध्ये 2 मिळवले झाले, 3 3 मध्ये 2 मिळवले झाले, 5 5 मध्ये 2 मिळवले झाले, 7 7 मध्ये 2 मिळवले 9. म्हणजे या संख्यांमध्ये एक संख्यांचा क्रम ठरलेला आहे. अशा प्रकारे संख्यांचा जो समूह आहे याला विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं जातं, क्रमिका असं म्हटलं जातं. अशा कितीतरी संख्या आहेत की त्याचा क्रम इथं सांगता येईल किंवा एक विशिष्ट प्रकारची रचना. आता या ठिकाणी तुम्हाला ओळखता येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी संख्या लिहितो, तुम्ही ओळखा. 1, 4, 9, 16, 25 आणि 36. काय काय बघा, 1, 4, 9, 16, 25 आणि 36 विशिष्ट प्रकारचा क्रम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं सांगता येतोय. बघा याच्यामध्ये क्रम किंवा विशिष्ट प्रकारच्या रचना इथं आहे, एक विशिष्ट प्रकारची मांडणी इथं आहे. तर 1, 4, 9, 16, 25 आणि 36 काय आहे पहा. 1 या संख्येचा वर्ग 1 आहे, 2 या संख्येचा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 5 चा वर्ग 25 आहे, 6 चा वर्ग 36 आहे. विशिष्ट क्रम आलेला आहे. इथे ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांचा विशिष्ट क्रमाने त्या मांडलेल्या आहेत. म्हणून या समूहाला काय म्हणायचं, क्रमिका असं म्हणायचं. आपल्याला अशा अनेक प्रकारच्या संख्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की या ज्या संख्या आहेत या आपल्याला सांगता येतील. अजून कोणत्या प्रकारच्या संख्या सांगता येतील आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, तर एक विशिष्ट रचना असलेल्या संख्या ज्या आहेत या संख्या आपल्याला इथं सांगता येतील. कुठल्या संख्या सांगता येतील तुम्ही थोडासा विचार करायचा आहे आणि मला सांगायचं आहे की या संख्या आपल्याला सर इथे सांगता येतील. मी वर्गाच्या स्वरूपातल्या संख्या तुम्हाला या त्यांनी सांगितल्या. मग तुम्ही असा वेगळ्या प्रकारचा विचार या ठिकाणी करू शकताय. कोणता करताल, काय सांगता येईल पहा. 1 चा घन करा, 1 मांडूया. 2 चा घन 8 मांडूया. 3 चा घन
मग आम्ही मांडतोय 1. ओके, 8. ओके, 27. ओके, 64, 125, 216. पहा इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला काय सांगता येईल, तर ह्या ज्या संख्या आहेत सगळ्या, या ज्या संख्या आहेत या तुम्हाला इथे दिसत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतील या संख्या. तर ह्या संख्या ज्या आहेत आपण डायजेस्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. तर या संख्या ज्या आहेत या घन आहेत. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216. म्हणजे ह्या क्रमाने सांगता आल्या, म्हणून या संख्यांचा समूह आहे. या समूहाला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, क्रमिका असं म्हणणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जर वेगळी अजून संख्या मी जर या ठिकाणी तुमच्या पुढे मांडली, तर तुम्ही ती क्रमिका आहे का ते तुम्ही या ठिकाणी मला काय करायचे, सांगायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला संख्या सांगितली, समजा 1 2 सांगितली, 1 5 सांगितली, नंतर 1 6 सांगितली आणि एक पुढे परत 9 सांगितली. तर या संख्यांमध्ये कुठेही तुम्हाला विशिष्ट क्रम दिसणार नाही, रचना दिसणार नाही. बघा, 2 मध्ये 3 मिळवले 5, 5 मध्ये 1 मिळवले 6 येते, परत 6 मध्ये 3 मिळवल्यावर 9 येते, समजा पुढे 10, परत 9 मध्ये 1 मिळवले. इथे एक विशिष्ट रचना नाही, म्हणून ही क्रमिका होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला क्रमिका म्हणजे काय हे अगोदर समजलं पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला क्रमिका म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला क्रमिकेतील पद काय आहेत ते आता शिकायचे. तर क्रमिकेतील जी क्रमवार पद आहेत, पहिलं पद जे आहे त्याला आपण T1 मानणार, ठीक आहे, इथं T1. दुसऱ्या पदाला T2, तिसऱ्या पदाला T3 डॅश डॅश Tn. म्हणजे शेवटचं जे पद आहे हे Tn अक्षराने दर्शवतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दर्शवलंय, ते क्रमिकेतील क्रमवार पदे. पहिल्या पदाला T1 म्हणायचे, दुसऱ्या पदाला T2 म्हणायचे, तिसऱ्या पदाला T3 म्हणायचे, चौथ्या पदाला T4 म्हणायचे. T लिहायचा आणि त्याच्या पायथ्याशी तो अंक लिहायचा. आणि जर ते पद माहीत नसेल तर ते अनंतावर असेल तर ते Tn असणार. अशा प्रकारे ही जी सामान्यपणे क्रमिका आहे ही Tn या अक्षराने दर्शवतात. म्हणजे सामान्य पद जे आहे या क्रमिकेचं हे Tn अक्षराने दर्शवतात. आता खालील क्रमिका पहा, यातील क्रमांक T1 T2 याने आपल्याला काय करायचं हे दाखवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा खालील क्रमिका पहा, 9 15 21 27. तर T1 बरोबर आले 9. म्हणजे हे जे पद आहे हे आलेले आहे 9. 15 ला काय म्हणणार, T2. 21 ला काय म्हणणार, T3. 27 ला काय म्हणणार, T4. या पद्धतीनं आपल्याला ही पद सांगता आली पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पदांचा इथं नावं देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वापर या ठिकाणी करायचा आहे. बघा आता इथं 7 7 7 7. या 7 ला काय म्हटलंय, T1. या 7 ला जरी तो सेम आहे तरी 2 नंबरला आहे तरी त्याला काय म्हटलंय, T2. हा किती नंबरला आहे, T3. आणि T4 ला परत काय आहे, 7. बरोबर. आता परत आपल्याला या T1 मध्ये हा -2 आहे तो झाला T1, हा -6 आहे तो झाला T2 आणि -10 आहे तो झाला T3. म्हणजे ही क्रमवार पद आपल्याला या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सांगता येतील. आता
ही वर जी व्याख्या शिकलो ती क्रमिकेची, आणि याच्यामध्ये काय म्हटलं, क्रमिकेतील पद आहे. फक्त काय लक्षात ठेवायचे, तर नैसर्गिक संख्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतील, या क्रमाने मांडले गेले असेल, तिथे विशिष्ट क्रम असेल, तर त्या समूहाला आपण क्रमिका म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, क्रमिका म्हणणार आहे. पण या क्रमिकेतली पद जी आहे ती क्रमानेच येणार आहे. पहिल्या पदाला T1, टर्म 1 T1, टर्म 2 T2, टर्म 3 T3, अशा प्रकारे ही क्रमिकेतील पद आपल्याला सांगता येतील. आता पुढे आपल्याला अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपण पाहणार आहे. जर आता या ठिकाणी ही क्रमिका आहे 9, 15, 21 आणि 27, ही काय आहे, क्रमिका आहे. पण या क्रमिकेमध्ये जर त्यांच्या क्रमागत पदातील फरक हा जर सारखा येत असेल, क्रमागत पदातील फरक सारखा येत असेल, तर ते असते अंकगणिती श्रेणी. म्हणजे आपल्या प्रकरणाला जे नाव दिले विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी, ते काय आहे, तर या दोन क्रमागत पदातील फरक, म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं. 15 वजा 9 किती आले, 6, बरोबर. परत 21 मधून 15 वजा करा, पुन्हा आले 6, पुन्हा 27 मधून 21 वजा करा, पुन्हा आले 6. हा जो फरक कायम येत असेल तर ती असते अंकगणिती श्रेणी. काय असते, अंकगणिती श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, इथं पुन्हा बघा, 9 आणि 15 ची वजाबाकी करा, 9 आणि 15 ची वजाबाकी येते 6, 15 आणि 21 म्हणजे 21 मधून 15 घालवायचे, येणार 6, आणि पुन्हा 21 मधून 27 गेले, काय आले 6. अशा प्रकारे या क्रमागत पदाचा फरक जर 6 येत असेल, म्हणजे सेम मध्ये असेल, 6च असं नाही, या क्रमागत पदा दोघांमधला फरक, दुसऱ्यामधून पहिलं वजा केलं, तिसऱ्यामधून दुसरं वजा केलं, चौथ्यामधून तिसरं वजा केलं, तर तो जो फरक सारखा येत असेल तर ती असते अंकगणिती श्रेणी. इथं फरक किती आला, 6, सगळीकडे 6 आला, म्हणून हे आहे अंकगणिती श्रेणी. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अंकगणिती श्रेणी तोंडी बघतोय आपण, आपल्याला लेखी स्वरूपात याची उदाहरणं सोडवायची आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, 7 मधून 7 गेले 0, या 7 मधून हा 7 गेला 0, या 7 मधून हा 7 गेला 0. म्हणजे आपल्याला काय, या क्रमागत पदातला फरक किती आला, 0. याच्यामधला आणि याच्यामधला किती आला, 0. याच्यामधला आणि याच्यामध्ये किती आला, 0. म्हणजे फरक सगळी सारखा आला. म्हणजे ही क्रमिका बी आहे आणि ही अंकगणिती श्रेणी सुद्धा आहे. काय आहे, अंकगणिती श्रेणी सुद्धा आहे. अशीच उदाहरणं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. चला उदाहरणं बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा पॉइंटर घेऊया. काय हे उदाहरण वाचूया. 5, 8, 11, 14 ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. ही क्रमिका आहे पण ही अंकगणिती श्रेणी आहे का ते आपल्याला ठरवायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या पदांना नाव द्यावं लागतील. म्हणजे या पदाला काय नाव दिलं, 5 ला T1 दिलं, 8 ला T2 दिलं, 11 ला T3 दिलं आणि 14 ला T4 दिलं. इथं तुम्हाला नंबरिंग लक्षात आलं पाहिजे. या पदांना नावं आपल्याला देता आली पाहिजे. बघा पुन्हा बघा, पहिल्या पदाला T1, दुसऱ्या पदाला T2, तिसऱ्या पदाला T3 आणि चौथ्या पदाला आहे T4. ही नावं दिल्यानंतर काय करायचंय, तर त्याच्यामधून काय करायचंय, आपल्याला फरक काढायचा आहे. म्हणजे T2 मधून T1 वजा करायचा आहे, बरोबर. T3 मधून T2 वजा करायचा आहे आणि T4 मधून T3 काय करायचं आहे, वजा करायचं आहे. वजाबाक्या कशा मांडलेल्या आहेत ते बघूया आपण. इथं मांडलेले आहेत वजाबाक्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी वजाबाक्या दिसतील. काय आहे वजाबाकी, तर T2 वजा T1
T2 वजा T1 म्हणजे 8 वजा 5 करा, 8 वजा 5 बरोबर 3. आता दुसरी वजाबाकी काय करायची, T3 वजा T2 पाहित आहे, T3 वजा T2, T3 वजा T2 म्हणजे काय, तर 11 वजा 8 बरोबर काय आले, 3 आले बरोबर. आता परत वजाबाकी काय आली, T4 वजा T3, इथे बघा T4 वजा T3, T4 वजा T3 बरोबर T4 काय आहे 14, 14 वजा 11 बरोबर 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं ह्या ही वजाबाकी 3 आली, ही वजाबाकी 3 आली, ही वजाबाकी 3 आली, म्हणजे यातला फरक जो आहे तो 3 आला, जो सामान्य फरक आहे तो 3 आला, म्हणून डी बरोबर 3. आता डी बरोबर 3 म्हणजे काय, डी म्हणजे डिफरन्स, डी फॉर डिफरन्स, डिफरन्स म्हणजे फरक, फरक किती आलाय 3, तो स्थिर आहे, म्हणजे पहिल्या वजाबाकीमध्ये बी 3 आला, दुसऱ्या वजाबाकीमध्ये बी 3 आला, तिसऱ्या वजाबाकीमध्ये बी 3 आला, म्हणजे डी बरोबर 3 स्थिर आहे, म्हणजे तो बदलणारा नाही. आणि तो बदलणारा नाही याचाच अर्थ दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे का, तर डी बरोबर 3 स्थिर आहे. स्थिर आहे म्हणजेच पहिल्या 2 पदांचा फरक 3च, तिसऱ्या आणि दुसऱ्या पदाचा फरक 3च, चौथ्या आणि तिसऱ्या पदाचा फरक 3च, म्हणून डी बरोबर 3 स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथं ह्या टर्म ज्या आहेत आणि वजाबाकी इथं समजून घेतली की आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते आपल्याला सांगता येईल. चला आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत की ज्या ठिकाणी पुन्हा आपल्याला ही जी क्रमिका आहे ही विद्यार्थी मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवायचे. पहा सोपं उदाहरण आहे. आता तुम्हाला उदाहरणं समजायला लागतील. 1, 4, 7, 10 डॅश 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 ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. आपल्याला यांना नावं द्यावं लागतील. काय नावं देताल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, पहिलं देताल सांगा बरोबर T1, दुसरं T2, तिसरं T3 आणि T4. आपण पण इंग्रजी बोलायचं. पाहिलेली आहेत नावं आपल्याकडं. T1 बरोबर 1, T2 बरोबर 4, T3 बरोबर 7, T4 बरोबर 10. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त काय करायचंय, तो वजाबाकी करायचे. एक लक्षात घ्या, कोणतं पद मोठं आणि कोणतं छोटं यापेक्षा T2 मधून T1 वजा करायचं आहे, T3 मधून T2 वजा करायचं आहे, T4 मधून T3 वजा करायचं आहे. पहा वजाबाकी काय येतील, T2 वजा T1 पाहिलंय का बरोबर. T2 वजा T1 4 वजा 1 बरोबर आले 3 बरोबर की नाही. 4 मधून हा 1 घालवला, 4 वजा 1 बरोबर किती आले 3. पुढची स्टेप काय असेल सांगा बरोबर. T3 वजा T2 बरोबर इथं आहे की नाही, T3 वजा T2 बरोबर 7 वजा 4, 7 वजा 4 बरोबर 3. आणि पुढची काय स्टेप असणार आहे, ओके. T4 वजा T3 बरोबर 10 वजा 7 बरोबर 3, 10 वजा 7 बरोबर 3 आले आहे की नाही. वजाबाकी कशा केल्या बघा, 4 मधून 1 गेला, 7 मधून 4 गेले आणि 10 मधून 7 गेले. हे वजाबाक्या स्थिर आल्या. काय वाक्य असेल आपलं, डी बरोबर किती, डी यानी की डिफरन्स. येस व्हेरी गुड. डी बरोबर 3 काय आहे, स्थिर आहे. स्थिर आहे याचा अर्थ तो सामान्य फरक समान आहे, याचा अर्थ दिलेली क्रमिका ही विद्यार्थी मित्रांनो काय आहे,
दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. तुमच्या आता उदाहरण लक्षात यायला सुरुवात झाली असेल. जाऊया आपण आता पुढच्या उदाहरणाकडे. सेम उदाहरण आहे. क्रमिका वाचा. -10 -6 -2 2 ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. विद्यार्थी मित्रांनो, याला नाव द्यायची. याला काय म्हणणार? T1. अगदी बरोबर. याला काय म्हणणार? T2. अगदी बरोबर. याला काय म्हणणार? T3. आणि याला काय म्हणणार? T4. व्हेरी गुड. मग इथं आपल्याला म्हणलं T1 T2 T3 T4. विद्यार्थी मित्रांनो, नाव देऊया. पाहिले आपल्या समोर स्क्रीनवर. T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2, T4 बरोबर 2 आले. संख्या कशाही असू द्यात, आपल्याला वजाबाकी मात्र क्रमानेच करायची आहे. काय वजाबाकी कशामधून काय घालवणार? या T2 मधून T1, T3 मधून T2, T4 मधून T3. चला घालूया. T2 वजा T1. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? तर T2 काय आहे? -6. बघा इथं लिहिलं मी -6. T1 काय आहे? -10. बरोबर. मग हा -6 त्याचाच येतो. बरोबर. आणि हा -10 सुद्धा T1चा आहे. याच्यामध्ये मधलं चिन्ह कुठलं आहे? वजा आहे. मग इथं चिन्ह काय येणार आहे? वजा येणार आहे. इथं वजा चिन्ह येणार आहे. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी? तर पाहिजे -6 तसेच आहे की नाही. हे जे -6 आहेत या ठिकाणी तसेच आले. या वजाने या वजाला गुणल्यानंतर आतलं चिन्ह बदलेल. म्हणजे वजा गुणिले वजा. विद्यार्थी मित्रांनो, इथं अधिक आलंय. +10. आणि इथं मात्र दोन संख्येंना वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 10 मधून 6 गेले 4. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. पहा इथं वेगवेगळी चिन्ह आहेत. वजाबाकी होईल आणि वजाबाकी झाल्यानंतर आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. इथं मात्र कंस सोडवताना हे वजा चिन्ह आत जे कुठलं चिन्ह असेल ते चिन्ह काय करतं? बदलतं. आतमध्ये चिन्ह वजा आहे. वजाचं रूपांतर कशामध्ये झालं? अधिक मध्ये झालं. म्हणजे हा जो भाग आहे वजाचा तो इथं काय झालाय? अधिक या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा हे आपण समजावून घेतलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की ते कसं आलं. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल ते तुम्हाला आणखीन समजेल. T3 वजा T2 बरोबर. पहा इथं T3 वजा T2 बरोबर. हे -2 इथले -2 इथं आले. वजा चिन्ह इथलं आणि T2 जो आहे हा T2 किती आहे? -6. तो -6 आला. आता -2 इथं तशीच राहिली. चिन्ह समजावून घ्या. वजा काय झालं? अधिक झालं. आता इथं वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणजे बेरीज होणार का वजाबाकी होणार? वजाबाकी होणार. 6 मधून 2 गेले राहिले 4. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह ते अधिक. ते आपण काय देणार नाही. ते गुप्त चिन्ह असतं गणिताच्या संकेतामध्ये. पुढे आपल्याला काय वजाबाकी करायची? तर T4 वजा T3. T4 काय आहे बघा? 2. इथं आले 2. हे वजा चिन्ह इथलं वजा. T3 किती आहे? -2. हा -2 इथं आला. वजा पुन्हा काय झाले? हे बदलणार आहे. आतलं चिन्ह बदलणार आहे. गुणाकारामध्ये वजा अधिक होतो. अधिक आणि 2 + 2 बरोबर काय आले? 4. बघा हा फरक किती आला? 4. हा फरक किती आला? 4. हा फरक किती आला? 4. म्हणजे काय समान आहे? यातला फरक समान आहे. फरकला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? अगदी बरोबर, डिफरन्स. त्यासाठी अक्षर कुठलं वापरतो? डी. डी बरोबर 4 काय आहे?
स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे? अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. काही उदाहरणामध्ये असेल वजाबाकी इथं 1 येईल, इथं 3 येईल, इथं 4 येईल. म्हणजे काय? डी स्थिर आहे का? नाही. मग इथं काय म्हणायचं? डी स्थिर नाही, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. फरक आला तर स्थिर आहे, फरक समान आला नाही तर स्थिर नाही. मग दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. 0 -4 -8 -12 ही अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. नाव देऊया आपण याला. T1 इथं पहा, T1 ला 0, T2 ला -4, T3 ला -8, T4 ला 12, T2 वजा T1 यामधून हे घालवायचं. -4 -0 बरोबर. -4 इथलं तसंच आलं, -0 तेच 0 आला आणि -4 मधून 0 गेला तर -4 येईल. पुढं काय येईल? T3 वजा T2. T3 काय? -8 लिहिलं, हे वजा चिन्ह इथं दिलं. T2 काय आहे? -4 इथं लिहिलं. आता हे -8 इथले तसेच, हे वजा हा कंस जाणार आहे, वजा काय झाला? अधिक 4. आता इथं बघा वेगवेगळी चिन्ह आली विद्यार्थी मित्रांनो. इथं काय आली? वेगवेगळी चिन्ह आलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. वेगवेगळी चिन्ह आली तरी आपल्याला काय करायचंय? इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 8 मधून 4 गेले, राहिले 4. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह की जे आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा फरक T4 वजा T3. T4 किती आहे? बघा T4 इथे आहे, बघूया कुठे आहे तो. इथे आहे. तो किती आहे? 12 आला इथे 12. सॉरी इथं -12 आहे. सॉरी इथे मिस्टेक झाली, इथं -12 पाहिजे. सॉरी इथं -12 पाहिजे. मग या -12 इथं हे चिन्ह आलं वजा. आणि T3 ची किंमत किती आहे? -8. ही बघा T3 ची किंमत इकडून आली आणि या ठिकाणी ती जाऊन बसली -8. आता बघा -12 इथं आले, -12 वजाने वजाला गुणलं, अधिक आलं आणि 8. इथं वेगवेगळी चिन्ह आहेत. वेगवेगळी चिन्ह असल्यानंतर अंकांची वजाबाकी होते. 12 मधून 8 गेले, राहिले 4. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह जे वजा या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे. मग आता डी स्थिर आलाय का? तर या ठिकाणी सामान्य फरक जो आहे तो आलेला आहे. म्हणजे डी बरोबर -4 स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. या ठिकाणी अपूर्णांकामधलं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, काही घाबरायची कारण नाही. अपूर्णांकातलं असलं तरी आपण आपल्या ज्या सरावांना आपल्याला जे रीत घेतली, सराव करताना आपल्याला ज्या मांडण्या करायच्या आहेत ते आपण शिकलेलो आहोत. याच्यामध्ये T1 वजा 1/5 बघा आले तिथं. दुसरी तुम्ही सांगा T2 वजा 1/5. सगळ्यांना नावं दिली. विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करून घ्यायची आहे. काय आहे वजाबाकी? T2 वजा T1. T2 काय आहे? तर T2 आहे वजा 1/5. बरोबर. T2 काय आहे? वजा 1/5. वजा T1 काय आहे? वजा 1/5.
वजा वजा 1/5. हा वजा 1/5 इथं राहिला, वजा 1/5. वजा वजा काय झाले, अधिक झाले, अधिक 1/5. बघा आता ही संख्या ऋण आहे, सेम आहे, आणि ही संख्या काय आहे, धन आहे. ही संख्या ऋण आहे, एक संख्या काय आहे, धन आहे. वजा 1/5 गुणिले 1/5. मग अशा प्रकारे विरुद्ध संख्या आहेत, म्हणजे याचं उत्तर आलं 0. आता आपल्याला पुन्हा सोडवावं लागेल. T3 वजा T2, T3 वजा T2. T3 काय आहे, वजा 1/5. इथं बघा, वजा 1/5, वजा चिन्ह इथं. T2 काय आहे, वजा 1/5. बघा हे वजा 1/5 इथं तसंच येईल, वजा 1/5. हे वजा वजा काय झालं, अधिक झालं, 1/5. आता हे विरोधी आहे, विरुद्ध संख्या आहे. वजा 1/5 अधिक 1/5 कॅन्सल, म्हणजे याचं उत्तर आलं 0. आता T4 मधून T3 वजा करणार. T4 आहे वजा 1/5 वजा वजा 1/5. इथं वजा वजा काय होणार आहे, पुन्हा अधिक होणार आहे. हे वजा 1/5 इथं राहील, बरोबर. या वजाने या वजाला गुणल्याचं काय झालं, अधिक झालं. वजा आणि अधिक विरुद्ध संख्या आहेत, या सेम टू सेम आहेत, चिन्ह मात्र वेगवेगळे आहेत. वजाबाकी होणार आणि म्हणजे याचं उत्तर येणार 0 0 आणि 0. म्हणजे हे काय आहे, स्थिर आहे. D बरोबर 0 स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आता आपण अजून एक उदाहरण बघूया की या ठिकाणी 1, 6, 9 आणि 13 ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. याच्यामध्ये पुन्हा आपण नावं देणार आहोत. इथं आपण नाव देणार आहे 6. हा 6 इथे घेतलाय. इथं नाव देणार आहे 9. आणि T4 ला नाव देणार आहे 10. म्हणजे इथं आपल्याला नाव देऊया विद्यार्थी मित्रांनो की याला नाव देऊया T1, याला नाव देऊया T2, याला नाव देऊया T3 आणि याला नाव देऊया T4. काय नाव देऊया, T4. मग T2 वजा T1, 6 वजा 1, हे वजा वजा की बघा, 6 वजा 1 किती आले, 5. T3 वजा T2, 9 वजा 6, 9 वजा 6 बरोबर 3. आणि T4 ची 13 वजा 9, T4 वजा T3 बरोबर 13 वजा 9 किती आले, 4. विद्यार्थी मित्रांनो पहा, याच्या अगोदरची उदाहरणं बघितली, त्यांची वजाबाकी इथं सेम येत होती. इथला फरक हा सेम येत होता, इथले जे अंक आहेत ते सेम येत होते, डिफरन्स सेम येत होता, म्हणून D स्थिर होता, म्हणून ती क्रमिका अंकगणिती श्रेणी होती. आता काय झालंय, या उदाहरणामध्ये मुद्दा म्हणून हे उदाहरण घेतले की याच्यामध्ये आपल्याला वजाबाकी ज्या आहेत यांचा जो फरक आहे तो स्थिर नाही. पहिल्यामध्ये वजाबाकी एकदा 5 येते, तिसऱ्या आणि दुसऱ्यांची वजाबाकी 3 येते, आणि चौथ्या आणि तिसऱ्या पदाची बेरीज 4 येते. म्हणजे इथं स्थिर नाहीये. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, तर D हा मगाच्या गणिताप्रमाणे स्थिर नाही. D बरोबर स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या उदाहरणामध्ये काय होतं, तर दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी होती, पण या उदाहरणामध्ये इथं फरक समान आलेला नाही, म्हणून D चं पद जे आहे वजाबाकी आहेत या स्थिर नाहीत, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ 5 ते 6 उदाहरणं आपण या ठिकाणी शिकलेले आहोत. तुम्ही सर्व उदाहरण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर या ज्या तुम्ही लिहिलेली उदाहरणं आहेत ती व्हॉट्सअपद्वारे मला सेंड करायची. या ठिकाणी तुमची प्रेझेंटी मांडली जाईल, मांडलेली असते. तुम्ही शाळा सुरू होताना या प्रेझेंटीचा विचार केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांची प्रेझेंटी ऑनलाईन लेक्चरला भरणार नाही त्यांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन हजेरीसुद्धा देणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी दररोज तुमच्या लेक्चरांची हजेरी मांडत असतो. तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे हा अभ्यास केल्यानंतरच मी त्यांची प्रेझेंटी मांडतो. तुम्ही स्वतः ती उदाहरणं व्यवस्थित लिहून मला पाठवताच आहात. तसंच या व्हिडिओमधील सुद्धा उदाहरणं अंकगणिती श्रेणीची तुम्ही लिहिणार आणि ही उदाहरणं तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे सेंड करणार आहात. ही उदाहरणं मला पाठवल्यानंतरच मला रिसीव्ह झाल्यानंतर मी तुमची ऑनलाईन प्रेझेंटी मांडणार आहे. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मी 10 उदाहरणं पाठवणार आहे. ती उद्या सकाळी 10 उदाहरणं उद्या सकाळी पाठवायचे. या व्हिडिओमधील उदाहरणं आजच 7:45च्या अगोदरच पाठवायचे. ज्यांची 7:45च्या उदाहरणं अगोदर येतील त्यांचीच ऑनलाईन हजेरी पकडली जाईल. बाकीच्या विद्यार्थ्यांना गैरहजर केले जाईल. तुम्ही बाकीची जी उदाहरणं आहेत 10 ती मी संध्याकाळी तुम्हाला ग्रुपवर सोडेल आणि त्यावेळेस तुम्ही ती या पद्धतीनेच काय करायचे सोडवायचे. तुम्हाला काही जर शंका आल्या तर तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता. धन्यवाद.